हे काय भाषण नाही. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट, फार आनंद वाटला या ठिकाणी येऊन मला, की काय त्या मुलींमध्ये असणारं स्पिरिट होतं. त्या मुली जेव्हा भाषण करू लागल्या तेव्हा मलाच असं वाटू लागलं की मी उभीच आलो. ह्या मुलींनीच अख्खा कार्यक्रम अर्धा पार पाडलेला होता. म्हणून खऱ्या अर्थाने त्या मुलींसाठी जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजे. खूप आनंद वाटला त्या मुलींबद्दल. अशा जर मुली उद्या तयार झाल्या तर खऱ्या अर्थाने सावित्रीबाई फुले, क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुले यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण व्हायला काही हरकत नाही. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या अनुषंगाने आपण विचार करत असताना, त्यांच्या विचारावर प्रकाश टाकत असताना तेवढी आपली लायकी नाही आणि जगातल्या कुठल्याही माणसाची लायकी नाही की बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर कोणी प्रकाश टाकावा. कारण त्याच महासूर्याच्या प्रकाशाने या जगाला प्रकाश देण्याचं काम केलंय. त्या महासूर्यावर कोण प्रकाश टाकायला उभा राहणार आहे? म्हणून मी काय या जगातला कुठलाच माणूस त्यांच्यावर प्रकाश टाकू शकत नाही. पण त्यांनी दिलेल्या ज्या वाटा आहेत त्या कोणत्या चांगल्या, कोणत्या वाईट, कोणत्या चांगल्या पद्धतीने आपण पुढे घेऊन जायचे आहेत हे आपण निवडून आपल्या पद्धतीने कसा त्याचा वापर केला पाहिजे याचा विचार तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. जास्तीचा वेळ घेणार नाही. मला तुम्ही सांगायचंय, तुम्हाला वाटलं वेळ झाला की तुम्ही मला सांगायचं तेव्हा आपण बंद करू, मला काही अडचण नाही. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की बाबासाहेबाची किंवा कुठल्याही महापुरुषाची जयंती साजरी करत असताना जयंती का केली पाहिजे, जयंती कुणाची केली पाहिजे आणि जयंती कशासाठी केली पाहिजे, 3 प्रश्न पहिल्यांदा विचारायचे. कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर आज 133 वर्ष झालेली आहेत. 133 वर्षाच्या नंतर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण साजरी करत आहोत. मी जर तुम्हाला प्रश्न विचारला की तुमच्या बापाची जन्मतारीख काय, तर आपल्याला सांगता येत नाही. पण इथं बसलेल्या पहिलीच्या वर्गातल्या विद्यार्थ्याला जर मी म्हणालो की बाबासाहेबांचा जन्मदिवस कधीचा, तर तो उठून उभा राहतो आणि 14 एप्रिल म्हणतो. आपल्या बापाची जन्मतारीख आपल्याला माहिती नाही रे. त्याचं एकमेव कारण आहे, कारण आपल्या बापाने फक्त आपला संसार चालवला, या बापाने जगाचा संसार चालवला म्हणून जगाला त्याने वंदन करावे. जयंती कुणाची होते? माझीच गाडी, माझीच माडीन, माझ्याच बायकोची गोल गोल साडी, अशा माणसाची जयंती होत नसते. जगाचा संसार चालवणाऱ्या महामानवाची जयंती होते. म्हणून केवळ कोदरीच नव्हे, गंगाखेडच नव्हे, महाराष्ट्र नाही, भारत नाही, जपान नाही, लंडन नाही, थायलंड नाही, अरे जगातल्या 152 देशात ज्याची जयंती साजरी होते त्याचं नाव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जगातल्या 152 देशात दुसरा कुठलाच महापुरुष नाही. आणि म्हणून त्या महामानवाची जयंती होते. मग जयंती का करायची आणि कशासाठी करायची? आताच मॅडम सांगून गेल्या की जयंतीमध्ये नाचायचं नाही, जयंतीमध्ये डीजे लावायचा नाही, जयंतीमध्ये डॉल्बी लावायचा नाही. मॅडमच्या मताचं स्वागतच आहे. कारण आपल्या बापाने आपल्याला जी आचारसंहिता घालून दिलेली आहे ती अतिशय महत्वाची आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यामध्ये एकही प्रसंग, एकही घटना अशी नाही की जी बाबासाहेबांनी या जगासाठी आदर्श केली. जगासाठी म्हणतोय मी बोलत असताना लक्षात ठेवा, शब्दावर लक्ष ठेवा. कारण बाबासाहेब आंबेडकरांचा प्रचार आतापर्यंत दलितांचे कैवारी, दलितांचे उद्धारक असा करण्यात आला. अरे बाबासाहेबांचा ज्यांनी ज्यांनी असा प्रचार केला, दलितांचे कैवारी, दलितांचे उद्धारक, त्या तमाम माझ्या मित्रांना, बांधवांना माझी विनंती आहे की बाबासाहेब आंबेडकर जर दलितांचे कैवारी होते दादा, तर भारतीय संविधानामध्ये या देशातल्या SC, ST, OBC, मायनॉरिटी, NT, DNT, VJNT तमाम भारतीय लोकांची व्यवस्था करणारा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग भारतीय संविधान जर या देशातल्या तमाम लोकांसाठी आहे, तर ते दलितांचे उद्धारक कसे काय होणार, ते दलितांचे कैवारी कसे काय होणार? अरे भारत देशाचा आधुनिक निर्माता जर कोणी असेल तर त्याचं नाव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की बाबासाहेबांना आता भारत रत्न का म्हणायचं नाही, तर या ठिकाणी मी सांगतोय की चेंडू फळी खेळणाऱ्या सचिन तेंडुलकरला भारत रत्न दिले जातात. भारत रत्नाची व्याख्या काय असते? या ठिकाणी आता सगळे कर्मचारी लोक बसून आहेत. भारत रत्नाची व्याख्या असते ज्या व्यक्तीने एकही रुपया न घेता समाजाचा, राष्ट्राचा, देशाचा, जगात गौरव केलाय, अशा लोकांना काय दिला जातो? भारत रत्न दिला जातो. सचिन तेंडुलकरने 100 रन काढले, त्याला सोन्याची बॅट देतात. मॅडम, त्याला भारत रत्न देण्याचा अधिकार आहे का?
मी तुम्हाला काउंटर करणार नाही, कारण तुम्ही सरकारी कर्मचारी आहात. लता मंगेशकर ज्यांनी अख्खं आयुष्य गाणे म्हणण्यात घालवलं, त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. आणि एकदा आपल्या भारत सरकारचा एक छोटासा पूल त्यांच्या घरासमोर जाणार होता आणि त्यांना विचारलं, लता दीदी तुमचं हे थोडंसं कोपरं बंगल्याचं काढावं लागेल, कारण आपल्याला पूल पुढे न्यायचा आहे. त्या म्हणाले, अजिबात नाही, मी देशाची गान कोकिळा आहे आणि तुम्ही माझंच घर पाडणार का? आपा रेकॉर्ड आहे ऐतिहासिक, तुम्हालाही काउंटर करत नाही, कारण तुम्हाला त्या पक्षाचं काम करायचंय. महत्वाचा विषय काय, भारतरत्न तुम्हाला दिला जातो, तुम्ही रोड अडवता. बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न का दिला? अरे बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न दिल्यामुळे बाबासाहेबाची उंची नाही, या देशाची उंची वाढवण्यासाठी बाबासाहेबांना भारतरत्न पुरस्कार दिला, बाबासाहेबाची नाही. आणि या जगामध्ये असं एकही परिमाण, एकही माप नाही की बाबासाहेबाच्या कार्याची उंची कोणी मोजू शकेल, कोणीही मोजू शकणार नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य आणि कर्तृत्व समजून घेत असताना आपला बाप एवढा लायक होता, तर त्या लायक बापाच्या पोरांनी सुद्धा लायक झालं पाहिजे, नालायक नाही झालं पाहिजे. याच्यासाठी जयंती आहे आणि ती सांगण्यासाठी आपण महाराष्ट्रभर फिरतो. आपला बाप एवढा लायक होता की जगाने आज मुजरा घातला तरी त्यांच्या कार्याची आणि कर्तृत्वाची उंची कोणाला मोजता येत नाही. मग बाबासाहेब आंबेडकरांनी असं काय केलं मित्रांनो, की 133 वर्षाच्या नंतर सुद्धा आपल्याला असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकर हे आपले उद्धार करतात, आपले बाप आहे. कुणी मानेल असेल नाही मानेल, पण हा सुरनर सर बाबासाहेब आंबेडकरांना आपला स्वतःचा वैचारिक बाप मानतो. कारण मला माझ्या बापाने फक्त जन्म दिला रे, पण